प्रकार पहिला, रवा आणि बेसनाचे लाडू। हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात 2 कप म्हणजे मेजरिंग कपने 2 कप रवा घेतला आहे। तुम्ही घरातील कुठलेही एखाद्या वाटीचं प्रमाण इथे वापरू शकता। या 2 कप बेसन पीठ टाकलं। हे रेडीमेड बेसन पीठ आहे, दळून आणलेली डाळ असेल ती सुद्धा चालेल। त्यानंतर याच्यात 4 चमचे तूप टाकून घेते। जेवढे कप आपण रवा आणि बेसन घेतले तेवढे चमचे आपल्याला साजूक तूप इथे टाकून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात, पण लाडूंमध्ये तूपच छान लागतं। तर आता इथे मी हे तूप टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तूप ह्या रव्याला आणि बेसन पिठाला छान लागलं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की त्यानंतर हे आपल्या मुठीत घेऊन थोडंसं दाबून बघायचं। याचे जर लाडूसारखे मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट पडलं आहे। नाहीतर मग अजून एखादा चमचा तूप तुम्ही इथे वाढवू शकतात। आता इथे हे लाडूंचं मिश्रण तयार झालं आहे। आता मी हे भिजवून घेणार आहे। आपण हे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय। तर हे पीठ भिजण्यासाठी मी पाण्याचाच वापर केला आहे। तुम्ही हवं तर दुधाचाही वापर इथे करू शकतात। तर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। अजिबात सैल भिजवायचं नाही, शक्य असेल तेवढं घट्ट हे पीठ भिजवून घ्यायचं। तर हे पहा, इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मी हे किती घट्ट भिजवलं आहे। आता यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातावरच त्याची आपल्याला अशी पुरी तयार करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने मी छोटा गोळा घेतला आणि हातावरच त्याची पुरी तयार करून घ्यायची। तुम्हाला हवं तर तुम्ही हे लाटून घेऊ शकतात किंवा मग याची फक्त मुटके जे बनवतो आपण तसे मुटके बनवून तळू शकतात। पण मुटके बनवले तर तळायला वेळ लागतो, अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर ह्या खूप लवकर तळल्या जातात। तर मी हातावरच अशा ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकतायत खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडही नाही आहेत। आपण शंकरपाळ्यांना जेवढं जाड ठेवतो तेवढे जाड ही पुरी मी इथे ठेवली आहे। पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे। हे लाडू बनवताना शक्यतो तुपाचाच वापर करा, तुपातच हे छान लागतात। आता सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। त्यानंतर याच्यात पुऱ्या टाकल्या की गॅसची फ्लेम मध्यम करायची। मध्यम गॅसवरती ह्या पुऱ्या आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या पुऱ्या आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातील। ह्या पुऱ्या जेवढ्या पातळ असतील तेवढ्या लवकर तळल्या जातील। तर आता हे पहा, इथे ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। छान सोनेरी रंगावरती मी या तळून घेतल्या आहेत। खूप जास्त सुद्धा कडक करायच्या नाहीत। थोड्याशा हलक्या गुलाबी रंगावर आल्या की मग ह्या पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊ। तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते। हे पहा, या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकतायत अगदी बिस्किटांसारख्या ह्या खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत। आता ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। पाक बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 कपाला थोडीशी कमी एवढी साखर घेतली आहे। तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर 2 कप साखर वापरली तरी चालेल। आता 2 कप साखरेसाठी 1 कप त्याच्यात पाणी टाकायचं। त्यानंतर आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे 1 तारी। आता हे पहा, साखर वितळलेली आहे आणि मध्यम गॅसवरती मी हे पाक चांगला 5 मिनिटं उकळून घेतला आहे आणि उकळल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट झाला आहे। मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। तर त्या पद्धतीने बोटांमध्ये जर हा पाक घेतला तर त्याची तार तयार व्हायला पाहिजे। हे पहा, अशी 1 तार व्हायला पाहिजे, इतकाच आपल्याला हा पाक बनवायचा आहे। त्यापेक्षा जास्त बनवू नका, नाहीतर लाडू कडक होतील। आता पाक तयार आहे। त्यानंतर आपल्या ज्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा आता थंड झाल्या आहेत। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात ह्या पुऱ्या अशा तुकडे करून टाकून घेतल्या आहेत, म्हणजे आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायच्या आहेत। तर आता ह्या पुऱ्या मी मिक्सरमधनं फिरवून घेतल्या। तुम्ही बघू शकताय थोडंसं रवाळ असं फिरवायचं, खूप जास्त बारीक पण करू नका। आणि आता इथे या सगळ्या पुऱ्यांचं मी इथे असं पीठ तयार करून घेतलं आहे। हे हाताने थोडंसं चेक करून पाहायचं, जर कुठे पुरींचे जाड तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे किंवा मग हवं तर तुम्ही जाड चाळणीने हे चाळूनही घेऊ शकतात। आता आपला पाकसुद्धा इथे बऱ्यापैकी थंड झाला आहे। पूर्ण थंड करायचा नाही, थोडासा कोमट होईल इथपर्यंत हा थंड करून घ्यायचा। आता त्यामध्ये आपलं हे जे पुरींचं आपण पीठ तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं। ह्यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे ॲड करू शकतात। आता इथेच मी थोडीशी वेलची पावडर म्हणजेच अर्धा चमचा वेलची पावडर टाकली। हे सगळं चांगलं एकजीव करायचं। या पाकामध्ये हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं पाहिजे। आता जरी हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तरीसुद्धा अर्ध्या तासानंतर हे अगदी व्यवस्थित लाडू वळण्यासारखं होणार आहे आणि आपले लाडूसुद्धा दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर व्यवस्थित खुसखुशीत होतात। तर त्यामुळे आता हे मिश्रण सॉफ्ट ठेवलं तरी चालेल।
तर हे पहा, अर्ध्या तासानंतर हे जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी कोरडं झालं आहे आणि याचा लाडू वळला जातो आहे. मी हातावरती याच्या अशा पद्धतीने मध्यम आकाराचे लाडू वळून घेते. तुम्ही लाडूंना सजावट करण्यासाठी हवं तर बेदाणे वापरू शकतात, किशमिश किंवा मग काजू बदाम तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पिठाचे आता लाडू इथे वळून घेतलेत आणि इथे आपले हे बेसन रव्याचे लाडू तयार झालेत. लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलं. शक्यतो जाडबुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय. आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय. आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो. तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय. प्रत्येक 5 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय. तर ह्या पद्धतीने मी एकूण 20 ते 25 मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय. ह्या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय. हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय. या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचंय. बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालंय. आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे. थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय. आता आपण याचे लाडू वळायला घेऊ. तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो. सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात. मी इथे बदाम वापरले. तुम्ही हवं तर काजू, किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत. तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे. इथे मी एका कढईत 2 वाटी रवा घेतलाय. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. आता हा रवा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही, तूप आपण पुढे वापरणार आहोत. सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे. तर इथे 3-4 मिनिटं हा रवा मी भाजून घेतला आहे. आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर 2 वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलं आहे. आता ह्यातलं 1 ते 2 चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा 5 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत. रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही. अगदी मध्यम किंवा मग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे. तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं मोजायचं आहे. पूर्ण वितळलेलं तूपसुद्धा इथे मोजू नका. तर अशा पद्धतीने 5 मिनिटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा 1 ते 2 चमचे तूप टाकून घेते. अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो. आता हा रवा मी पुन्हा 5 मिनिटं भाजून घेणार आहे. 2 वाटी रवा भाजण्यासाठी मला 15 मिनिटं वेळ लागला. तर आता पुन्हा 5 मिनिटं हा रवा भाजून झाल्यानंतर आता वाटीमध्ये शिल्लक असलेलं सगळं तूप मी ह्या रव्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर हा रवा छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय रवा अगदी छान सोनेरी रंगावरती भाजून झालाय. शिवाय रव्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय. आता हा गॅस आपण बंद करू. आता बघू दुसरी स्टेप, ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची. तर पाक बनवण्यासाठी इथे मी 1/4 वाटी साखर घेतली आहे. 2 वाटी रव्यासाठी मी 1/4 वाटी साखर वापरली आहे, पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात. त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे. आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ही 1/4 वाटी साखरेसाठी मला इथे 1 वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधूनमधून चेक करायचं. चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा. अशी छोटीशी तार या पाकाची तुटली पाहिजे. अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा. हा पाक आपल्याला एवढाच पाहिजे, याच्यापेक्षा पुढे जायला नको, नाहीतर लाडू कडक होतात. एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो, पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जातं. आता पाक तयार झालाय. याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे.
आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे. आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यात गुठळ्या राहायला नको, अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे. आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे. तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी झाकून ठेवते. अधूनमधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही. आता बघू स्टेप नंबर 3, ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे. तर साधारण पाऊण तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं. मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालं आहे. जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवे तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता, बदाम, काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत किती सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे. अगदी छान लाडू इथे दिसतोय. आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते. 2 वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण 12 ते 15 लाडू बनवले. तर इथे अशा पद्धतीने आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते. तर हे पहा, अगदी अलगद हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय. खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. इथे गॅसवरती एक जाड कढई ठेवली आहे. यात पाव कप तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप इथे वापरलेलं आहे. घरातील कुठल्याही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने पुढचे सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. आता याच्यात पाव कप बदाम, पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड टाकून घेतलेत. हे सगळे थोडे छोटे काप करून टाकून घ्यायचे. आता मध्यम गॅसवरती हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकतायत साधारण मिनिटभर मी हे सगळे ड्रायफ्रूट ह्या तुपात छान तळून घेतले. आता याच्यात अर्धा कप भरेल एवढे मखाने टाकून घेतले. तुम्ही ह्यासोबतच तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. आता मखाने टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरतीच हे छान तळायचं. तर तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान तळून झालं आहे. हे आपण बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अजून पाव कप तूप ॲड केलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण अर्धा कप तूप इथे वापरलेलं आहे. आता याच्यात 2 कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ जर आपल्याकडे थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं असेल तर ते वापरू शकतो किंवा मग आपलं नेहमीचं पोळ्यांसाठीचं जे पीठ असतं ते वापरलं तरी चालेल. आता हे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर या तुपामध्ये चांगलं एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, मध्यम गॅसवरती मी हे पीठ साधारण 12 ते 15 मिनिटं भाजून घेतलं आहे. पिठाचा छान रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे. हे पीठ आता थोडंसं थंड होऊ देऊ. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभर हे पीठ असंच एकत्र करत राहायचं, कारण कढई गरम असते आणि हे जे खाली कढईला लागलेलं पीठ असतं ते करपायला नको, त्यासाठी हे पुन्हा एकजीव करत राहायचं आहे. तर आता ही कढई मी बाजूला उतरवून घेतली आहे. पीठ आता बऱ्यापैकी नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे. आता याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जायफळची पूड टाकून घ्यायची. त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते सगळे टाकले. आता याच्यातच मी अर्धा कप गूळ टाकून घेतला आहे. हा चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गूळ वापरला तरी चालेल. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. आता या लाडूंना जी वेगळी म्हणजे गुळपापडीची टेस्ट येते ती ह्यामुळेच की इथे आपण कच्चा गूळ आणि पाक या दोन्हीही गोष्टी वापरणार आहोत. तर हे सगळं चांगलं एकजीव झालं. आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करत हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं. आता तुम्ही इथे हे जे ड्रायफ्रूट आहे ते वेगळे सेपरेट असे वाटून घेतले तरी चालेल, पण ह्या पिठा आणि गुळासोबत जर वाटले तर ते छान अगदी खूप त्याची पावडरसुद्धा होत नाही. छान काही जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे तुकडे राहतात, काही पूर्ण बारीक होतात, तर त्यामुळे चव खूप छान लागते. त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी पाव कप तूप घेतलं आणि त्यातच पाव कप गूळ टाकून घेतला आहे. म्हणजे 2 कप पिठासाठी इथे 3 पाव कप गूळ आणि 3 पाव कप तूप असं आपण प्रमाण घेतलं आहे. आता गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, गूळ पूर्णपणे वितळला आणि त्याला असा थोडा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि हा पाक गरम असतानाच आपण जे लाडूंचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा. आता थोडासा पाक आणि बाकीचा कच्चा गूळ टाकल्यामुळे हे लाडू छान खुसखुशीत असे होतात आणि पाकामुळे हे लाडू वळायला खूप सोपे जातात. शिवाय जर आपण सगळाच कच्चा गूळ वापरला तर हे लाडू थोडेसे पिठळ लागू शकतात. त्यामुळे थोडा पाक आणि थोडा कच्चा गूळ असं वापरलं तर खूप छान याची चव लागते. अगदी चॉकलेटसारखी चव लागते. मुलांना हे खूप आवडतील. तर तुम्ही हे एकदा जरूर ट्राय करून पहा. आता इथे गुळाचा पाक टाकून झाल्यानंतर हे मी चांगलं एकजीव करून घेतलं.
हे पहा, अशा पद्धतीने आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे तुपाचाही वापर अजून करू शकतात, किंवा मग हे थोडंसं खाऊन पाहायचं. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर याच्यात अजून थोडासा पाक ॲड केला तरी चालेल. आता हे आपण लाडू वळून घेऊ. तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे लाडू वळून घ्यायचे. हे लाडू वळायला खूप सोपे असे जातात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कच्चा गूळ टाकत नाहीत, फक्त गुळाचा पाक टाकतो, तर थोड्या वेळाने हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं किंवा लाडू वळायला कठीण जातात. पण याच्यात आपण पाक आणि कच्चा गूळ दोन्ही वापरले, त्यामुळे हे मिश्रण कोरडं असं होत नाहीत आणि आपले लाडू वळतील, म्हणजे शेवटचा लाडू वळला जाईल तोपर्यंत हे मिश्रण जे आहे ते असंच छान रसरशीत असं राहतं. तर आता मी ते सगळे लाडू वळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अशा पद्धतीने आपले हे गुळपापडी लाडू इथे तयार झालेत. तर मग हे लाडू तुम्ही एकदा जरूर बनवून पहा. कसे झालेत हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपल्याला 4 ते 5 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप वापरायचं आहे. आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे. आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो. तर हे 1.5 वाटी मी नाचणीचं पीठ वापरले. आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं. आता 2 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते. तर हे 1.5 वाटी पीठ भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात. आता हे पीठ छान भाजून झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ. गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यात 1.5 वाटी गूळ घेतलाय. हा गूळ मी छान किसून घेतलाय. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय. आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. अगदी एकतारी असा पाक बनवायचा नाहीये, पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मध्यम गॅसवरती आता मी हा गूळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे. हे पहा, गूळ अगदी व्यवस्थित वितळला आहे. गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल. आता गूळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक 2-3 मिनिटं चांगला उकळू द्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे. थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय. आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीने बोटाला लावून पाहिला. हे पहा, एक तार अशी तयार होत नाहीये, पण अगदी बारीकशी तार याची तुटते. तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे. याच्यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर लाडू कडक होतील. आता आपला पाक सुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालंय. आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला या पिठात टाकून घ्यायचा आहे. तर गुळाचा पाक चाळून टाकायचा, म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल. आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक या पिठात टाकायचा, अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे. आता हे पहा, हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते. जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल. तर हे मी आता छान एकजीव करून घेते. कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे, हे आपण बाजूला उतरवून घेतलेली आहे. आता हे पहा, हे सगळं छान एकजीव झालंय. गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतलाय. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले. तुम्ही याच्या ऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील मनुके टाकू शकतात, किंवा भाजलेल्या तिळीची पावडर, भाजलेल्या शेंगदाण्यांची पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात. आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलायची पावडर टाकून घेतली, साधारण अर्धा ते 1 चमचा. हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतायत हे किती कोरडं वाटतंय. आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे. तर 1.5 कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी 1.5 कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप. आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलंय. मिश्रण थोडंसं कोमट आहे. हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे, नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो. तर हे पहा, आता मी याचे छान लाडू वळून घेते. तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो, पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते. ह्या लाडूंची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ते कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा.